हरी सर्वांना खूप खूप स्वागत आहे मंडळी तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बघा आता वाजलेले आहेत 10 आणि मी इकडे शेतामध्ये आलेली आहे. तर शेतामध्ये येण्याचं कारण असं आहे की आमचे पाहुणे आहे इतर, तर त्यांच्याकडे आलेले आहे मी. आणि आता थोड्याच वेळात आम्हाला दिंडीमध्ये जायचं आहे. पंढरपुराची जत्रा आहे ना, पंढरपुराची यात्रा आहे, तर तिथं आम्हाला पायंदळी जायचं आहे. पंढरपुरीच्या वारीमध्ये दिंडीला जायचं आहे. तर मला एवढं काही जमत नाही बोलायला, कारण मी पहिली वेळेस जाते आणि मला एवढं काही माहीत पण नाही आहे. तर मला आता तिथलचे ब्लॉग करायचे आहे. मी व्हिडिओ घेणार, लाईव्ह घेणार आणि पंढरपूरच्या दर्शनासाठी जाणार आहे मंडळी. तर मी आता तिथलचे व्हिडिओ टाकणार आहे. तर ज्यांना ज्यांना पंढरपुरातील व्हिडिओ बघायला आवडत असेल तर त्यांनी व्हिडिओ बघा. तर आता थोड्याच वेळात आमची दिंडीची गाडी येईल आणि दिंडीमध्ये आमचे ते स्वयंपाक करणारे आहे, आचार्य आहे, तर त्या जाणार आणि मी पायी वारी करणार आहे. पहिली वेळेसच करणार आहे आणि खरंच मी खूप एक्साईट आहे की माझी पहिली वारी कशी ठरेल, किती पाय दुखता काय माहिती, पण तरीसुद्धा मी प्रयत्न करणार आहे. आणि मला यावर्षी पंढरपूरची यात्रा म्हणजे मी पहिली वेळेसच जात आहे, एवढं काही माहिती नाही बरं का. तर बघू आता आमची ते पंढरपुराची पायंदळी दिंडीमधली यात्रा सक्सेसफुल हो. तर मंडळी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. थँक्यू.